बघू शकताय तुम्ही माझ्या पाठीमागे कंटिन्यू आवाज येतोय, तो फायर अलार्म वाजतोय. पुढे कॉरिडॉर मध्ये आले आणि सिटी ऑफ सरीची गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन USA चॅनलवर. तर आज आहे संडे आणि आता मी ब्रेकफास्टला इथे बनवते इडली, चटणी आणि सांबार. तर इडलीचं माझं पीठ आलेलं होतं नीट. इथे तूर डाळ बॉईल करायला ठेवलेली आहे आणि आता सांबारची तयारी करून घेते. तर मी सांबार बनवण्यासाठी सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आहे भोपळा, वांग, ड्रमस्टिक, गाजर, भेंडी मी पहिल्यांदा कधी घालायची नाही. रिसेंटली माझी एक फ्रेंड बोलली की सांबारमध्ये भेंडी घाल, ती खूप छान लागते. सो त्यामुळे मी भेंडी पण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे, कारण तिच्या घरी मी जे सांबार खाल्लेलं होतं ते मला खूप आवडलेलं होतं, त्यामुळे मी घातली. आणि आता मी तेलामध्ये मोहरी घातली आहे, मेथीदाणे घातले, हिंग घातली आणि लाल मिरची. मेथीदाणा आणि हिंग घातल्यावर जरा सांबारला अजून चांगली चव येते असं मी यूट्यूबवर बघितलंय. सो त्याच्यामुळे मी नेहमी ते टाकते. हे चांगलं सगळं तडतडल्यावर भाज्या आतमध्ये घातल्या, त्यानंतर त्या चांगल्या मिक्स केल्या. त्यानंतर मसाले घातले, लाल तिखट, हळद, त्यानंतर थोडीशी धनापूड, थोडीशी जिरापूड, गरम मसाला पावडर आणि हे सगळं छान मिक्स करून घेतलं. एकदम सगळ्या भाज्यांना ते लागलं पाहिजे, तर मस्त उलट पालट करून घेतलं पूर्ण भाज्यांचं. आणि त्याच्यानंतर आतमध्ये घातला सांबार मसाला. सांबार मसाला मी नेहमी एव्हरेस्टचाच वापरते, कारण मला एव्हरेस्टचं जे मसाले आहेत ते पर्सनली खूप आवडतात बाकीच्या कोणत्या ब्रँडपेक्षा. तर हे चांगलं मी मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मला वाटलं की अजून थोडंसं मसाला मला कमी वाटतोय, त्यामुळे मी अजून थोडा सांबार मसाला घातला. आतमध्ये 2 चमचे चिंचेचा पल्प घातला. मी ही माझ्याकडे इमली चटणी बनवलेलीच असते, सो ती टाकली डायरेक्ट. पल्प वेगळा नाही टाकला, त्याच्यामध्ये गुळ पण असतं आणि गुळ आपल्याला वरून टाकावंच लागतं, सो डायरेक्ट मी ते टाकलं. ते चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर अजून थोडासा वरून गरम मसाला टाकला. गरम मसाला म्हणते, इडली सांबार मसाला टाकला आणि मस्त पाणी टाकलं आणि हे शिजायला ठेवलं. ते शिजून झाल्यानंतर भाज्यांना चांगलं एकदा बॉईल आल्यानंतर वरून जी मेन इन्ग्रेडियंट्स आहे ते म्हणजे तूर डाळ. तूर डाळ मी बॉईल करून घेतलेली होती, ती आतमध्ये मिक्स केली. भाज्या मी कुकरला लावून घेत नाही, कारण त्याचे सगळे न्यूट्रियन्स जातात. इथे माझ्या इडल्या बघू शकताय, छान बनलेल्या आहेत. मी रवा इडली जो आहे ते मी यूज करते, डायरेक्ट मी तांदळाच्या बनवत नाही. आणि इडल्या खूप अशा मऊ आणि फ्लपी झालेल्या होत्या. आणि मी हे प्रमाण जे आहे ते 3:1 असं वापरते. मी आधीच्या व्हिडिओमध्ये मी पीठ कसं बनवलं ते मी सांगितलेलं होतं. इथे छान चटणी पण बनलेली आहे, हिरवी चटणी बनलेली आहे फोडणी घालून. आणि सांबार तुम्ही बघू शकताय, खूप छान कलर आलेला आहे आणि मस्त एकदम वाफाळलेलं सांबार असं बनलेलं आहे. आता आम्ही आज आहे वीकेंड, त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय गिलफर्ड मॉलला. थोडं शॉपिंग करण्यासाठी चाललोय. शॉपिंग करण्यासाठी असं नाही, थोडंफार बघायचं आहे. म्हणजे कसं ब्लॅक फ्रायडे आता येतोय, तर तेव्हा आपल्याला कसं डील वगैरे लगेच चांगले जे असतील तर आपण मग घेऊ शकतो. सो ते आता आम्ही चाललोय. बाहेर वातावरण एकदम भारी आहे, खूप मस्त पाऊस पडतोय. मध्ये असं नाही की आता पाऊस आहे, रोजच पाऊस असतो. चालली आहे मॉलला, तिथे माझे फ्रेंड्स पण येत आहे. सो त्यांना पण काहीतरी शॉपिंग करायची आहे, तिथे थोडेफार प्रोडक्ट्स बघायचे आहेत. सो आता आम्ही चाललोय. छान लाइटिंग केली आहे पाहिजे. फॉरएव्हर 21 बंद झालं, इथे चालू आहे. आम्ही मॉलला. आता त्यांना विचारतोय कुठे आहेत ती. त्यांना ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्याच मला पण घ्यायच्या, असं आम्ही एकत्रच बघू. हे बघा, कुठे आहे सांता? ये सांता इज हियर. मम्मा हे बघ, हा बघ दुसरा पीस आहे. असू दे घाबरा, मम्माला सांग.
बाहेर से आलो. हॅलो रश्मी, आता आम्ही भेटलो सगळे मॉलमध्ये. हॅलो अपूर्वा, आपण आता सगळे गुड मॉर्निंग. आज दिवस आहे मंडे आणि त्याच्यानंतर काल आम्हाला खूप त्याच्यानंतर आम्ही बाहेर जेवायला वगैरे गेलो आणि मग यायला घरी जरा उशीर झाला. तर व्हिडिओ काही मी एंड नाही केला, तर तोच व्हिडिओ हा कंटिन्यू आहे. तर आता जेवणाला तयार सुरुवात करते. जेवणामध्ये आज मला बनवायची आहे वरण आणि भेंडीची भाजी. तर ह्या थोड्याशा शेंगा होत्या, कारण काल इडली सांबार बनवलेलं होतं, तर त्या थोड्याशा शेंगा होत्या. तर त्या शेंगा मी आता ठेवल्यात, ज्या मी वरणामध्येच घालेन. काय तर जास्त दिवस राहिले तर मग त्या सुकून जातात. तर चला आता पटापट जेवणाला सुरुवात करते. आत्ताच अनिका गेली स्कूलला, भोवी तर गेली सकाळीच. अनिकाचं पण स्कूल असतं. इथे भेंडी वॉश करून ठेवलेली होती, आता भेंडी कट करून घेते आणि जेवणाला सुरुवात करते. तर चला, आता माझी भेंडीची भाजी बनवून झाली, वरण बनवून झालं. आता राईस लावते आणि मग जेवण इथे रेडी झालेलं आहे. 1 वाजलाय आणि हे बीन्स आहेत. तर मी त्यात ऍक्च्युली हे फ्रेंच बीन्स जे मिळतात ते एअर फ्राय केले तर खूप छान लागतात आणि मला खूप आवडतात. तर मी आता हेच करणार आहे माझ्यासाठी एअर फ्राय. आता बघू शकताय तुम्ही माझ्या पाठीमागे कंटिन्यू आवाज येतोय, तो फायर अलार्म वाजतोय पूर्ण बिल्डिंग मध्ये. आम्हाला तर पहिलं वाटलं की काहीतरी झालं, म्हणून आम्ही सगळे निघत होतो बाहेर. सगळे ऍक्च्युली कॉरिडॉर मध्ये आले आणि सिटी ऑफ सरीची फायर ब्रिगेड पण लगेचच आली खाली, कारण कंटिन्यू वाजत राहिल्यानंतर त्यांना डायरेक्टली जातं, सो त्यामुळे ते पण आले खाली. हे बघा, आणि मी तर बॅग घेऊनच रेडी होती की खाली जायचं लगेच. पण तेवढ्यात त्यांनी बोलले की काहीतरी कंट्रोल रूम मध्ये प्रॉब्लेम झालाय, तर त्याचं काय काम चालू आहे. पण इथे घरात राहायला नाही शक्य होत आहे, कारण ना अति आवाज आहे, कानठळ्या बसायला होत आहेत पूर्ण, असा आवाज आहे. मी अनिकेतला म्हटलं बॅग घ्या, त्याच्यात फोल्डर वगैरे टाका आणि आपण जाऊ कारमध्ये, कारण मला पहिल्यांदा हेच वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम झाला असं. आणि मेन म्हणजे काय, आमच्या बाजूलाच इलेक्ट्रिक रूम आहे यांची, तर त्याची मला जास्त भीती वाटत होती, म्हणून मी तिथे पण जाऊन चेक केलं. आणि पहिल्यांदा आमच्या घरात थोडा वाजला, सो मला वाटलं दूर झाला म्हणून वाजला की काय, कारण तो वाजत असतो भाकरी भाजते वेळी, पोळ्या करते वेळी, काही जरासा दूर झाला की वाजतोच. तर मी हे बघा माझ्या मागे तुम्हाला बॅग दिसते, ती बॅग घेऊनच आम्ही आता जात होतो कारमध्ये. तर डॉक्युमेंट वगैरे एकाच बॅगमध्ये भरलेले असतात, सो बॅग घेऊन आम्ही निघत होतो आता. पण आता पुन्हा थांबलंय, पण आय थिंक काम चालू केलंय त्यांनी कंट्रोल रूममध्ये. हो, फायनली फायर अलार्मचा आवाज बंद झाला आणि आता अनिकेत गेलेत मुलांना आणायला. मुलं येतील, मग त्यांना जरा जेवण वगैरे भरवेन आणि नंतर मी जाईन जिमला. बघते जमते का, आज मला बॉडी खूप पेन होते. सो चला, मुलांचं आता वेट करते, थोडं एडिटिंगचं काम आहे ते करायला बसते आता. हां, काय झालं? तू आली स्कूलमधून आली? काय काय केलं तू स्कूलमध्ये? प्ले आणि पेंट केला. आणि तुझे फ्रॉक काय बोलले टीचर? काय बोलले तुझ्या फ्रॉकला टीचर? काय बोलले ग? वाव बोलले. कोणते टीचर बोलले वाव? हा, हा, काय बोलले? असं बोलले.
तर आजचा जो हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी इथे एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कोकण फॅमिली इन USA चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तोपर्यंत टाटा, बाय आणि स्वतःची काळजी घ्या.